नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक. बऱ्याच दिवसांनी आज तुमच्या पुढे मी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे. त्याचं कारण असं आहे की यूट्यूबने माझं मॉनिटायझेशन थोड्या काळासाठी बंद केलं होतं, 4 महिने. तर त्यामुळे माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत नव्हते, तर मी व्हिडिओसुद्धा बंद केले होते. तर त्यांनी आता मॉनिटायझेशन ऑन केलेलं आहे. तर सगळ्यात आधी मी यूट्यूबचे खूप खूप आभार मानते आणि एका आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते, नवीन जोमाने आणि नवीन उत्साहाने. आणि अशीच साथ आत्तापर्यंत तुम्ही जी मला दिली ना, तर तीच अशीच साथ तुम्ही यापुढेही मला द्या, अशी मला अपेक्षा आहे. तर आता एक नवीन व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे, पण त्याआधी काय करायचं आहे तुम्हाला, जर ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा मसाला बघून तुम्हाला एक आयडिया आली असेल तर कुठला मसाला आहे. तर हा लोणच्याचा मसाला आहे. तर कुठल्याही लोणच्यासाठी हा तुम्ही मसाला वापरू शकता. तर 5 किलो लोणच्याच्या मसाल्याचं योग्य प्रमाण कसं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी इथे मी मोहरीची अर्धा किलो डाळ घेतलेली आहे. तर ती आपल्याला 4 ते 5 मिनटं एकदम कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायची आहे. किंचित असा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत फक्त भाजायचे आहे. खूप जास्त लालसर आपल्याला हे मसाले भाजायचे नाही. आणि मसाले असे बेसिक मसाले आहे, पण योग्य प्रमाणात कसे घ्यायचे ते तुम्हाला इथे मी दाखवणार आहे. तर इथे मी मोहरीची डाळ घेतली आहे. तर 5 मिनटं झालेली आहे बघा, कलरसुद्धा चेंज झालेला आहे. तर मोहरीच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही मोहरीसुद्धा इथे वापरू शकता, पण मोहरीच्या डाळीमुळे मसाल्याला छान असा कलर येतो. आणि त्याच पाव किलो इथे मी बडीशोप घेतलेली आहे. तर तीसुद्धा आपल्याला छान अशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंतच भाजून घ्यायची आहे. तर एक 3 ते 4 मिनटं लागतात भाजायला कमी गॅसवर. गॅस अजिबात फुल करायचा नाही आणि कमी गॅसवर. बघा कलर चेंज झालेला आहे. पूर्ण घरात जेव्हा तुम्ही बडीशोप भाजतात ना, तर पूर्ण घरात सुगंध दरवळतो आणि तुम्हाला अंदाज येतो की आपली ही बडीशोप भाजलेली आहे. तर तीसुद्धा आता आपण एका ताटात काढून घेऊया. मोहरी वेगळी काढायची आणि बाकीचे जे मसाले आपण भाजणार आहोत ना, तर ते वेगळे काढायचे. तर 3 चमचे इथे मी धने घेतलेले आहे आणि 3 चमचे जिरे घेतलेले आहे, एक छोट्या वाटीप्रमाणे. आणि आपला जो पोह्याचा चमचा असतो ना, त्याचं प्रमाण मी इथे वापरलेलं आहे. आता ते सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर भाजून घेतल्यानंतर 3 चमचे आपल्याला मेथीचे दाणे टाकायचे आहे. तर ते सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर भाजून घ्यायचे आहे. आणि हे सगळे भाजल्यानंतर ते आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचे आहे. जे मसाले आपण आधी बडीशोप काढलेले आहे ना ज्या भांड्यात, त्याच भांड्यात आपल्याला हे सगळे मसाले त्यात काढून घ्यायचे आहे. आता काही खडे मसाले आपण बघणार आहोत. तर इथे 10-10 ग्रॅम मी खडे मसाले घेतले आहे. लवंग घेतलेले आहे, काळी मिरी, दालचिनी, हे सर्व मी 10-10 ग्रॅम घेतलेलं आहे. आणि खडा हिंग आहे, तो सुद्धा 10 ग्रॅम घेतलेला आहे. हे सगळे आपल्याला कमी गॅसवरच आपल्याला 1 मिनिटभर फक्त भाजून घ्यायचं आहे, खूप जास्त नाही. आणि तुम्हाला भाजण्याचा अंदाज येईल की जेव्हा आपला हिंग फुलायला लागतो ना, तर तुम्हाला समजेल की आपले हे मसाले भाजले आहे. खूप जास्त जर भाजले ना, तर मसाल्याचा सुगंध उडून जातो, म्हणून खूप जास्त मसाले भाजायचे नाही. तर आपले आता इथे खडे मसाले सुद्धा भाजून झालेले आहेत. तर आता हे सगळे एका ताटात काढलेले आणि मोहरी एका ताटात काढलेले आहे. आता हे याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरला दळून घ्यायचे आहे. पण वेगवेगळं दळायचं आहे. जे खडे मसाले आणि बडीशोप हे टाकलेलं आहे हे वेगळं दळायचं आणि मोहरी वेगळी दळायची आहे आपल्याला. तर ते कसं दळायचं आता हे बघूया आपण. तर माझ्या ज्या रेसिपी असतात ना, अगदी साध्या, सोप्या आणि झटपट होणाऱ्या असतात. आणि तुम्हाला एकदा तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की किती सोप्या प्रमाणात आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे समजूनसुद्धा सांगते. आता इथे बघा मसाला दळून घेतलेला आहे. थोडासा जाडसर ठेवायचा, खूप अगदी पावडर करायची नाही, पण खूप जाड पण ठेवायचा नाही. अशा प्रमाणात आपल्याला हा मसाला दळून घ्यायचा आहे. आणि सगळा मसाला दळून झाल्यानंतर आपल्याला मोहरी दळून घ्यायची, मोहरीची डाळ आहे ना ती दळून घ्यायची आहे. तर तुम्ही अखंडसुद्धा टाकू शकता, पण थोडीशी दळली ना तर मसाला लोणच्याला छान लागते. आणि मोहरी दळताना काय करायचं, फक्त 1 ते 2 वेळाच मिक्सर, आपल्याला 2-3 वेळा मिक्सर प्लस मोडवर फिरून घ्यायचा आहे. म्हणजे बघा थोडीशी जाडसरसुद्धा दिसली पाहिजे आणि थोडीशी. आता मोहरीची डाळ आणि मसाला दळून झालेला आहे. काही मसाले आपण त्यामध्ये टाकणार आहोत. ते कुठले कुठले मसाले आहेत ते बघूया आपण. तर सगळ्यात आधी आपल्याला लाल मिरची पावडर लागणार आहे. तर ही लाल तिखट आहे. तर खूप जास्त पण तिखट नाही, नॉर्मल आपली भाजीची असते ना ती 100 ग्रॅम घेतलेली आहे. काश्मीरी तिखट घेतलेलं आहे 100 ग्रॅम.
तर वाटीप्रमाणे म्हणाल तर अर्धी अर्धी वाटी घेतलेली आहे आणि असं मोजून जर घेतलं ना तर 100 ग्रॅम घेतलेलं आहे. 150 ग्रॅम इथे मीठ घेतलेलं आहे आणि 100 ग्रॅम हळद घेतलेली आहे. हे एकदम 5 किलो लोणच्यासाठीचं परफेक्ट असं प्रमाण आहे. तुम्ही हे कुठल्याही लोणच्यासाठी वापरू शकता. कलोंजी घेतलेली आहे 4 चमचे, पण कलोंजी तुम्ही इथे स्किपसुद्धा करू शकता. तर बरेच लोक काही लोणच्यांना कलोंजी टाकत नाही. ज्या लोणच्याला तुम्हाला कलोंजी टाकायची आहे ना तर त्यामध्येच तुम्ही ही टाकू शकता आणि ज्यांना तुम्हाला वापरायचं नसेल तर ते मसाल्यात नाही टाकलं तरीही चालेल, वरतून टाकलं तरीही चालतं. आता हा सगळा मसाला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा कुठल्याही एअरटाईट बरणीत तुम्ही भरून ठेवा. वर्षभर, वर्ष 2 वर्ष खराब होणार नाही अजिबात. चांगला व्यवस्थित पॅक करून ठेवला तर. तुम्ही हा कैरीचा, लिंबाचं, आवळ्याचं, कुठलंही लोणचं, मिरचीचं बनवा, कारल्याचं बनवा. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे बाजारात लोणचे मिळतात, तर त्यासाठी हा मसाला तुम्ही वापरू शकता. अगदी योग्य प्रमाणात बनवलेला आहे, परफेक्ट आहे. एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा मसाला कसा झालेला आहे. आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठल्या राज्यातून, कुठल्या शहरातून बघता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा आवडला त्याबद्दल धन्यवाद.